हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही दुष्यंतकडे पास्ता घेऊन आलेली असते। तर दुष्यंत मला नको आहे असं सांगतो। कृष्णा म्हणत असते, अहो आता अनावर कशापायी राग काढायला नाही, म्हणजे तुम्ही त्या बिचाऱ्या माणसाला आधीच एवढं मारले आणि त्याचा तानावर राग कशापायी। त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, बिचारा नव्हता तो, बिचारा नव्हता। त्याबरोबर मग कृष्णा ही दुष्यंतच्या जवळ बसते आणि दुष्यंतला म्हणायला लागते, बरं मी ऐकलं तुमचं, तुम्ही म्हणायला नवं म्हणजे नक्कीच तसं नसेल आणि तुम्ही असं कुणाला बी मारणार नाही एवढा विश्वास आहे माझा तुमच्यावर। पण मला सांगा, घरचे कुटुंबातले म्हणून तुमच्याबद्दल जाणून घेणं हे आमासने आहे की नाही माहीत पाहिजे की नको, की तुम्ही काय करताय काय नाही। अहो आपल्या माणसांजवळ आपल्या मनातली सल बोलून दाखवली की नाही दुष्यंत सरकार, की बरं वाटतं, जरा मन हलकं होतं। दुष्यंत हा आता गप्प असतो। कृष्णा म्हणत असते, बोला की, जर तुम्ही बोलला नाहीसा की नाही तर या गोष्टीचा तुम्हासनी त्रास होत राहील। हां, आता तुम्हासनी जर मला सांगायचं नसेल तर नका सांगू, मी जबरदस्ती नाही करू शकत तुम्हाला। पर त्याबरोबर दुष्यंत हा उठून उभा राहतो आणि म्हणतो की त्या रहेजाने माझ्या एका ऑफिसमधल्या मुलीची छेड काढली, तिच्या अंगावर त्याने हात टाकला आणि ही गोष्ट मला आजच माहीत झाली आणि म्हणून मी त्याला इतका मारला। त्याच्यामुळे आज आमच्या दोघांमध्ये। त्याबरोबर कृष्णा म्हणते, तुमच्यात काय, बोला की। आणि हे बघा दुष्यंत सरकार, जर पोरीबाळीच्या अंगावर हात टाकला म्हणून तुम्ही त्याला एवढा मारला असाल का नाही, तर उलट लई भारी काम केलं आहे तुम्ही। मला तुमचा लई म्हणजे लई अभिमान वाटायला आहे बघा। आज तुम्ही जे केलं ते 100% बरोबर होतं। त्यावर दुष्यंत म्हणत असतो की त्याच्यामुळे आम्हा दोघांमध्ये गैरसमज झाले। त्यावर कृष्णा म्हणते, गैरसमज कशाचे गैरसमज? अहो जर तुमची ती चांगली मैत्रीण असेल का नाही तर मग तुम्ही बोला की तिच्याशी। त्याबरोबर दुष्यंत हा आता म्हणत असतो, काय? त्यावर कृष्णा म्हणते, होय अहो बोला तिच्याबरोबर आणि तुमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज झालेत का नाही ते दूर करा। मैत्री जर स्वच्छ आणि नितळ असेल की नाही तर फार काळ त्याच्यामध्ये गैरसमज राहत नाही आणि काय बी झालं, किती बी वाद झाला तरी बी आपल्या हृदयाच्या जवळ असलेली आपली माणसं आहेत का नाही त्यासनी कधीच अंतर द्यायचं नसतं। म्हणून म्हणते, जर तुमची मैत्री खरी असेल नवं तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला जाऊन भेटा आणि तिला काही समजून सांगा। मला खात्री आहे ती तुम्ही जे सांगाल ते ऐकून तुमची मैत्रीण तुम्हासनी नक्की माफ करेल। त्याबरोबर इथं आता भक्तीकडनं सावित्री समध्या घराची साफसफाई करून घेत असत्या। तर आता भक्ती ही सावित्रीला म्हणत असते, काय गाय, त्या दिवशी माझा नवरा आला होता असं म्हणलीस नवं, मग आता त्याला बोलू की, म्हण की त्याला त्या दिवसाला येऊन इथं तमाशा करून गेलास नवं, आता येऊन घेऊन जा म्हणावं मला। मी फोन करायला लागलोय तर माझा एक फोन बी उचलना झालाय तू, इथं त्या दिवसाला तमाशा कसा पाई केला, मग ये म्हणावं माझ्यासमोर। त्याबरोबर सावित्री म्हणत असते, वय वय बोलणारच आहे मी त्याला, ये म्हणून माझ्या लेकीला न्यायला आता यायलाच लागतंय त्याला। त्याबरोबर आता भक्ती म्हणत असते, होय तर नक्की आला होता ना माझ्या नवऱ्याचा फोन? त्याबरोबर ती म्हणत असते, वय मग आलाच होता की तुझ्या नवऱ्याचा फोन, म्या कशापायी तुला काहीतरी सांगू। इतक्यात समोरून पूजा येते। आता पूजाला बघून भक्तीला सुद्धा खूप आता ती येते आणि पूजाला पटकन घट्ट मिठी मारते आणि मग म्हणायला लागते, पूजे अगं तू इतक्या दिवसांनी अगं इकडं कशी काय आलीस तू? आणि मग आता ती पूजाला मिठी मारते आणि म्हणत असते की लई बरं वाटायला बघ मला तुला इकडं बघून। त्याबरोबर पूजा सावित्रीकडे बघते तर सावित्री तिला खुणावते की हो काम झालं आहे आपलं बरोबर। त्याबरोबर हे ऐकून पूजाला सुद्धा आनंद होतो। मग पूजा आता म्हणायला लागते, अगं हो मला सुद्धा तुम्हा सगळ्यांची खूप आठवण आली ना, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांनाच भेटायला आले। त्याबरोबर लगेच इकडं भक्ती म्हणायला लागते की बरं झालं आलीस बघ, आता आपल्या कृष्णीचं लगीन झालं, ती गेली सासरला आणि आता आपली आई म्हणायचं तर आई काही नुसत्या झोपा काढत राहते, मग मला बोलायला चालायला कोण म्हणून नव्हतं, म्हणून मग आता तू आलीस नवं, आता कसं मला बरं वाटायलं, आपण एकमेकीबरोबर जाम गप्पा मारू बघ, आपण जाम मजा करू काय। त्याबरोबर आता भक्ती एवढं बोलत असते। मग पूजा म्हणते, हो तर तू काही काळजीच करू नको, आता मी आहे ना, मी आली आहे तुला सोबत द्यायला, आपण दोघीजणी छान मस्त मजा करू, मस्त राहू, तू काही काळजी करू नकोस हां। त्याबरोबर आता लगेच भक्ती म्हणायला लागते, खरंच पूजे तू आलीस हे बघून मला एवढं बरं वाटायला की नाही काय सांगू म्हणून तुला मी म्हणू। तर दुसरीकडे आता दुष्यंत हा स्वतःच्याच
चेहऱ्याला हात लावून उभा असतो आणि त्याला वाटत असतो की हे सगळं मी काय करून बसलो. नाही म्हणजे मला गौतमी एवढं सांगत असतानाही तिचं एकही काही ऐकून घेतलेलं नाही आहे. जर कदाचित ती मला सांगत होती, समजावत होती, तेव्हा मी तिचं सगळं ऐकलं असतं तर आज माझ्यावरती ही वेळ आलीच नसती. ती मला पोटतिडकीने सांगत होती की तिचा दोष नाही आहे, तिने काहीही केलेलं नाही आहे, पण नाही, तरीही मी तिचं ऐकून घेतलं नाहीच. मग दुष्यंतला पूजाचे शब्द पुन्हा आठवायला लागतात. डी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीही केलेलं नाही आहे, डी प्लीज. त्यावर दुष्यंत तिला म्हणाला होता की हे बघ, लांब हो माझ्यापासून, मला हात लावू नकोस, लांब हो. त्यानंतर मग लगेचच त्याला आठवतं की रहेजाने येऊन त्याला सगळं क्लिअरिफाय करून सांगितलं की त्या दिवशी जे काही घडलं त्यामध्ये पूजाची काहीच अशी चूक नव्हती, जी काही चूक होती ती त्याची स्वतःची होती. मग आता इकडे भक्ती ही सावित्रीला म्हणत असते, हे बघ, अजून लाकडं लागतील काय की बस झाली. त्याबरोबर सावित्री म्हणत असते की नाही बस झाली. इतक्यात आता पूजाचा फोन वाजायला लागतो. आता फोन हा दुष्यंतचा येत असतो. आता भक्ती ही पूजाला हाका मारायला लागते, पूजे तुझा फोन वाजायलाय बघ. पण पूजा काही बाहेर येत नसते. मग भक्ती पुन्हा एकदा हाक मारते आणि सांगत असते, पूजे तुझा फोन वाजायलाय बघ की ग. अरे ही पोरगी पण ना कुठं राहिली काय जाऊ दे, मी आज बघतो, असा विचार करत आता भक्ती जाते आणि पूजाचा फोन हातामध्ये घेते. तोपर्यंत पूजा तिकडे आलेली असते. आता पूजा धावत येते आणि भक्तीच्या हातातनं फोन काढून घेते. पण तोपर्यंत भक्तीने वाचलेलं असतं, माय लव डी असं नाव सेव्ह केलेलं असतं. आता पूजा खरं तर ते नाव बघून खूप खुश होते. मग आता भक्ती लगेचच पूजाकडे बघायला लागते की पूजा आता काय बोलते. मग पूजा ही जरा लांब जाऊन दुष्यंतचा फोन उचलते आणि म्हणायला लागते, हॅलो, का कॉल केला आहेस मला. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हे बघ गौतमी, मला त्याबरोबर लगेचच समोरून पूजाच म्हणायला लागते, रहेजा येऊन भेटून गेला बरोबर ना. रहेजाने तुला सगळं काही सांगितलं आणि म्हणून तू मला कॉल केलास. डी, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ना, पण तू माझं काहीही ऐकून घेतलं नाहीस रे. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हे बघ गौतमी, मला ऑलरेडी त्या सर्व गोष्टींचं खूप गिल्ट आलेलं आहे. आता मला तुला भेटायचं आहे आणि मला तुला भेटल्यानंतर बरं वाटेल. प्लीज आपण भेटूयात का, मी तुला भेटायला पुण्याला येऊ का. त्यावर गौतमी म्हणते, नाही नको, नाही म्हणजे तुला पुण्याला यायची काही गरज नाही लागणार, कारण काय झालं आहे, मी सध्या तुझ्या गावाच्या साईडनेच ट्रॅव्हल करते, सो मी तिकडेच आहे, तर हायवेला कुठेतरी भेटूया आपण, म्हणजे जर तुला भेटायचं असेल तर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मग आपण संध्याकाळी हायवेला भेटूया, चालेल ना तुला. त्याबरोबर ती म्हणत असते की हो चालेल. डी, तुला माहिती आहे का, एवढ्या दिवसांपासून तू मला कॉल करशील हे मला माहिती होतं, म्हणून मी तुझ्या कॉलची रोज वाट बघत होते, रोज. आज फायनली तू मला कॉल केलास. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, गौतमी, आय एम रिअली सॉरी, आपण भेटू आणि मग त्यानंतर सर्व गोष्टी ह्या अगदी व्यवस्थित बोलू. मला असं झालं आहे की मी कधी तुला भेटेन. त्यावर गौतमी म्हणते, डी, मी सुद्धा तुला खूपच मिस करते. मलाही असं झालं आहे की एकदा मी कधी तुला भेटते, आपण दोघंजणं कधी एकदाच एकमेकाच्या समोर येतो आहे आणि एकमेकाबरोबर भरपूर गप्पा मारतो आहे, भरपूर बोलतो आहे. तर आता दुसरीकडे रात्र झालेली असते. दुष्यंत आता पूजाला भेटायला जायला निघालेला असतो आणि आता तो म्हणत असतो की काही झालं तरी गौतमीला भेटायला तर हवंच. तिला बोलून तिच्याशी ज्या काही गैरसमजांमुळे आमच्यात भांडण झालं ते सगळं सांगून मिटवायला हवं सगळं. मग मला जायलाच लागेल असा विचार तो करत असतो. तर इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा विचारते, कुठं बाहेर जायला आहे काय. त्यावर दुष्यंत होकार देतो. मग कृष्णा म्हणते, तुम्ही तुमच्या त्या हापिसातल्या मैत्रिणीला पुण्याला भेटायला चालला आहे काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही, पुण्याला नाही जात आहे, इथे आपल्या हायवेनेच ती ट्रॅव्हलिंग करते, सो आम्ही तिथेच भेटू कुठेतरी. त्यावर कृष्णा म्हणते, बघा, ह्याला म्हणतात का नाही नितळ मैत्री. अहो, तुम्ही म्हणजे तिला भेटायचं ठरवलं आणि ती बी इथं आपल्याच साईडला आहे, ह्याच्यापेक्षा भारी आणि काय पाहिजे म्हणून सांगू. तुम्हाला माहिती आहे काय, माझी आणि बंट्याची मैत्री बी आहे की नाही एकदम अशीच होती बघा. अहो म्हणजे आम्ही दोघंजणं लई फिरायचो, लोक आमसनी बोलायची, एक पोरगी त्या पोरांबरोबर फिरत्या, पण मी की नाही, मी कधीच त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतलं नाही किंवा स्वतःला काही दुःख होऊ दिलं नाही. कारण का माहिती आहे, आपल्या जवळ जी माणसं असतात की नाही ती आपली असतात हो, आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठनं आपण काय करायचं हे फक्त आपणच ठरवू शकतो. लोकांचं काय हो बोलायचं असतात, तसंच मी म्हणालो.
आता तुम्ही जावा आणि तुमच्या त्या मैत्रिणीला समजावून सांगा. तुम्ही एक डाव तिला समजावलं का नाही की मला खात्री आहे ती बी तुम्हाला नक्की समजून घेईल आणि तिला कळेल बघा तुम्ही काय म्हणायला लागलाय ते. जावा. त्याबरोबर मग दुष्यंत हा आता तिकडनं जाणार इतक्यात कृष्णाच्या फोनवर फोन येतो. कृष्णा म्हणते 1 मिनिट आणि मग कृष्णा बघते तर काय भक्तीचा फोन. कृष्णा म्हणत असते आणि एक ही भक्ती हिला का नाही माझ्याशिवाय करमतच नाही बघा म्हणूनच आता फोन केला असणार आहे. हॅलो हा बाबा दुष्यंत सरकार तुम्ही जावा नाही तर उशीर होईल तुम्हासनी. मग दुष्यंत जातो. तर आता भक्ती कृष्णाला म्हणत असते कृष्णे तुला ठाव आहे का आपल्या गावात कोण आलं आहे ते. त्यावर कृष्णा म्हणत असते कोण आलं आहे गं. मग आता भक्ती तिला सांगायला लागते अगं आपली पूजी आली पूजी आणि तुला ठाव आहे काय औंदा पूजीच्या लग्नाची आपल्याला तयारी करावी लागेल. त्यावर कृष्णा म्हणते म्हणजे. त्याबरोबर आता भक्ती सांगत असते तिकडनं अगं मला तर काहीतरी म्हणायचंच आहे तुला तसं. तर आता दुष्यंत हा मात्र कृष्णाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत असतो. कृष्णा भक्तीबरोबर बोलत्यात खूप गुंग झालेली असते. दुष्यंत मनातल्या मनात कृष्णाला म्हणत असतो कृष्णा सॉरी मला तुला खरं सांगता आलं नाही जाऊ दे मी आलो. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं निघतो आणि आता पूजा ही दुष्यंतची वाट बघत रोडजवळच बाजूला उभी असते. मग दुष्यंत हा गाडीतून खाली उतरून येतो. त्याबरोबर आता पूजाने डोळ्यात खोटं पाणी आणलेलं असतं. तर बिचारा दुष्यंत हा खरोखरच नर्वस असतो. मग आता पूजा ही दुष्यंत तिच्या समोर येऊन उभा राहिल्यावर दुष्यंतला म्हणते का बोलावलंयस मला इथे. नाही मला माहिती होतं एक ना एक दिवस तुला तुझी चूक नक्की कळणार आणि तुझी चूक तुला कळली की तू मला नक्की सॉरी म्हणणार मला माहीत होतं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो हे बघ गौतमी माझ्याकडनं जे काही झालं त्या सर्व गोष्टी माझ्याकडून चुकून झाल्या आणि आत्ता जे घडून गेलं आहे तू त्यावर उगाचच्या उगाच नको ना गं विचार करू. मला तुला सॉरी म्हणायचं होतं म्हणून खरं तर मी इथे आलो. मी खूप मोठी चूक केली आहे खूप मोठी. तू मला एवढं समजावून सांगत होतीस पण तरीही मी एकदाही तुझं काही ऐकून घेतलं नाही. उलट मी तुझ्याशी भांडत राहिलो प्रत्येक वेळी तुझ्यावरती आरोप करत राहिलो. तू एवढं समजावत असताना एवढं सांगत असतानाही मला का नाही कळलं. जर मी ऐकलं असतं तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. तर भक्ती कृष्णाला सांगते अगं आपल्या पूजीच्या मोबाईलवर का आहे का नाही म्या माय लव असा नंबर शेव बघितला आहे आणि माय लव म्हणजे तुला ठाव आहे काय अगं म्हणजे आपल्याला पूजीच्या लग्नाची तयारी करावी लागणार. त्यावर हे ऐकून कृष्णा म्हणते काय असं आहे वय अगं मग लागूया की जोरदार तयारीला. बघते म्या आणि दुष्यंत सरकार आहे की नाही आम्ही दोघं तर नवरदेवाला पायगड्याच घालणार बघ. लग्न आहे घरचं मग होऊ द्या खर्च. लई मस्तानं जोरात लगीन करायचं काय आपण आपल्या पूजीचं. समद्यासनी कसं असं भारी वाटून गेलं पाहिजे लगीन बघून काय. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की दुष्यंत हा थेट पूजासमोर खाली बसलेला असतो आणि तो म्हणत असतो मला माफ कर गौतमी मला माफ कर. त्याबरोबर आता हे बघून पूजाला खरं तर आनंद होत असतो. तर दुष्यंत हा मनापासून रडत असतो आणि म्हणत असतो मला माफ कर माझं चुकलं मी खूप चुकीचं वागलो आहे तुझ्या बाबतीत. जर तू मला समजावत होतीस तेव्हा मी तुझं ऐकलं असतं तर आज हे सगळं झालं नसतं. मी स्वतःच्या हाताने आपलं दोघांचंही लाईफ डिस्ट्रॉय केलं आहे. मी आपलं नातं संपवलं आहे. मी खूप चुकीचा वागलो आहे गौतमी मी खूप चुकीचा वागलो. त्याबरोबर पूजा आता दुष्यंतच्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि दुष्यंतला म्हणते हे बघ डी प्लीज तू जरा शांत होशील ऐक ना माझं प्लीज. हा असा बसू नकोस तू पहिल्यांदा उठ डी उठ. आणि मग ते आता दुष्यंतला उठवून उभं करते आणि म्हणत असते हे बघ डी जे झालं ते झालं पण तुला माहिती आहे आजही तुझा नंबर माझ्या फोनवर माय लव असाच सेव आहे. का माहिती आहे कारण माझं तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे. पण मला सांग ना माझ्यावर झालेल्या अन्यायाची परत भरपाई तू कशी करणार आहेस कसा हिशोब करणार आहेस डी तू बोल काय पर्याय आहे तुझ्याकडे. तू कसा मला न्याय मिळवून देणार आहेस बोल ना डी. तुला माहिती आहे आजही मी तुझीच वाट बघत राहिलीच असते कारण तुझ्याशिवाय माझा आहेच कोण. का नको बघू मी तुझी वाट. माझा फक्त तू आणि तूच आहेस. तुझ्याशिवाय या जगात माझं कोण आहे डी बोल ना बोल डी. त्याबरोबर दुसरीकडं भक्ती आता कृष्णीला सांगत असते कृष्णे आपण ऐका नाही मस्त बघ आपल्या पूजीचं लगीन लावून देऊ बघ. आता म्या थोडंफार इंग्रजी वाचतो म्हणून मला कळलं नाहीतर आपल्याला काही ठाव झालं नसतं अजून. परत बघ
समद कसं व्यवस्थित झालं पाहिजे आहे की नाही. त्याबरोबर कृष्णा म्हणते अगं वय भावा तू काही काळजीच करू नकस, समद कसं आपल्या पूजीच्या लग्नाचं आपण एकदम व्यवस्थित करू, काही काळजी करण्यासारखी गोष्टच नाही ना, आपण हाऊत नव समदे मिळून समद नीट करू. आणि तसं बी आपल्या पूजीचं लगीन आहे म्हणजे जोरदार झालंच पाहिजे, एकदम एकच नंबर काय. त्याबरोबर भक्ती बी तिकडनं होकार देत असते. तर इकडं दुष्यंत हा पूजाला म्हणत असतो मी काय करू. त्याबरोबर पूजा म्हणत असते अरे पुन्हा तू माझ्याबरोबर ये, तू मला हवा आहेस माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं आहेच काय, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे, मला तू आणि फक्त तू हवा आहेस बास, त्यापेक्षा जास्त मला काही नको आहे. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय मी कोणाचीही होऊ शकत नाही, मी फक्त तुझ्यासाठी थांबले आणि तुझ्यासाठी थांबणार होते खरंच मला माहिती होतं एक ना एक दिवस तुला तुझी चूक कळेल आणि माफी मागायला तू माझ्याजवळ येशीलच. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो नाही गौतमी ते सगळं बरोबर आहे, पण आता माझं लाईफ 360 डिग्री अँगलने चेंज झालं आहे, आता काहीच नाही होऊ शकत आपल्या दोघांमध्ये. अगं त्या दिवशी मी एक खूप मोठी चूक केली. आणि मग आता दुष्यंत सांगायला लागतो की कशा पद्धतीने तो जेव्हा पुण्याला गेला होता तेव्हा त्याने पूजाला आणि रहेजाला एकत्र बघितलं, त्याच्या पायाखालची जमीन सरकली, तो गावाला त्याच्या भावाच्या म्हणजे जयकांतच्या लग्नासाठी आला, पण जयकांत ऐन लग्नातून गायब झाला होता. गावातली लोक त्याच्या आईला दोष देत होती, आता या पोरीचं लगीन कोण करणार, काय घडणार या पोरीच्या आयुष्याचं, असं सगळं म्हणत होती. म्हणून दुष्यंत काहीतरी मार्ग काढू असं म्हणाला, पण भक्ती म्हणत होती की काय मार्ग काढणार आपण, तुम्ही करशील काय माझ्या बहिणीबरोबर लगीन. आणि मग मी म्हटलं की हो लगीन करीन आणि मी लग्न केलं. त्याबरोबर भक्ती म्हणते इट्स ओके अरे यातून काहीतरी पर्याय असू शकतो ना, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा आहेस ना. आणि मग ती आता दुष्यंतच्या जवळ चाललेली असते, दुष्यंतला जवळ घेत असते, पण आता दुष्यंत हा स्वतःहूनच तिला स्वतःपासून लांब करतो आणि म्हणत असतो नाही पूजा, नाही गौतमी, नाही प्लीज, हे नाही होऊ शकत, आता मी कोणाचं तरी दुसऱ्याचा झालो आहे, आता हे नाही जमणार मला, प्लीज. मी लग्नात अग्निभोवती फेरे घेऊन तिला वचनं दिलेली आहेत, हे असं काहीतरी करणं म्हणजे तिची फसवणूक करण्यासारखं आहे आणि मी नाही करणार हे सगळं. त्याबरोबर पूजा म्हणते काय, त्यावर दुष्यंत म्हणतो हो मला तिची फसवणूक नाही करायची. त्यावर मग पूजा म्हणते मग मला इथं भेटायला का बोलवलंस. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो कारण मला मनापासून तुझी माफी मागायची होती, मी तुझ्यावरती अन्याय केला आहे हे गिल्ट घेऊन मला आयुष्यभर जगता आलं नसतं. हे बघ आता मी सुद्धा सगळं विसरून जातो आहे, तू सुद्धा सगळं विसरून जा आणि आता पुढे तू पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात कर गौतमी, असं दुष्यंत हा पूजाला सांगत असतो. त्यानंतर मग आपण पाहतो की दुष्यंत घरी आल्यावर कृष्णा दुष्यंतला सांगते माझी एक बहीण आहे, ती पण पुण्यामध्येच राहते, तिचं नाव पूजी आहे आणि चांगल्या ठिकाणं काम बी करते, ती चांगली शिकलेली आहे, उद्या आपण तिला भेटायला जायचं काय. दुष्यंत होकार देतो. तर कृष्णा ही गोष्ट भक्तीला फोन करून सांगते आणि मग त्यानंतर आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं दुसऱ्या दिवशी पूजाला भेटायला आलेले असतात. तर दुष्यंत बाहेर गाडी पार्क करून आत येईपर्यंत कृष्णा आतमध्ये येते आणि भक्तीला मिठी मारते आणि मग पूजाला सुद्धा ती मिठी मारते आणि पूजाला मिठी मारताना तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि आता ती पूजाला म्हणत असते पूजे तुला ठाव आहे का तुला भेटायसाठी मी कोणाला घेऊन आलो ते. त्याबरोबर दुष्यंत त्या ठिकाणी आतमध्ये आलेला असतो आणि आता दुष्यंत पूजाला बघतो, पूजा दुष्यंतला बघते आणि दोघंही जणं एकमेकाकडे बघतच राहतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला हळद रुसली कुंकू हसले ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.